ममता सोसायटी व मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेतर्फे 80 व स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कार्यक्रम साजरा. नागपूर ममता सोसायटी व मनीष गृहनिर्माण सहकारी संस्थेतर्फे 15 ऑगस्ट रोजी 80व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पहा जयंत साठे यांची ही सविस्तर बातमी. प्रत्येकाने जसं आपल्या पुरीने फुलं वाहून घ्या. आजा तू भी आ फूल ले लो. अच्छा जो बाबा ना क्या घर में नहीं करते. अच्छी कच्चा हे शिवाजी महाराज हो गुड्डे आहे ना. या सगळे या असं हे लोक करा. दोन माणसं आहे ना त्याला दोन पायदारा पकडते येऊ द्या. आपल्या जागेवर उभं राहावं. आजचे आमचे नागरिक आणि सर्वांना परिचित असलेले श्री झोंडकर यांच्या हाताने आज आपण या झेंडा वंदनाचा कार्यक्रम करत आहे. मी विनंती करतो झोंड सरांना की त्यांनी या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला आपला हातभार लावला. एक म्हणजे झेंड्याला सल्यूट करू आपण. दोन म्हटल्यानंतर आपण सावधान जलधितरंगा तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय श्रीराम. आपण आपले आसन ग्रहण भी कर लो जो लौट के घर नाए, जो लौट के घर नाए.
है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, मेरे वतन के। अशा मी महामानवांना त्रिवार वंदन करतो, त्रिवार नमन करतो. इथे उपस्थित असलेले सगळे माझे बंधू आणि भगिनी यांना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य मिळत असताना वीर भगतसिंग यांनी आपल्या कॉमेंट्सना म्हटलं होतं एका मीटिंगमध्ये की आपण स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत, ती स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांसोबत आपण लढत आहोत, की त्यांच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. पण इंग्रजापासून तर आपण स्वातंत्र्य घेऊच, ते तर आपण मिळवूच. पण त्याच्यानंतर जेव्हा ह्या देशात लोकशाही सुरू होईल तेव्हा मात्र काही पुंजीपती आणि काही पॉलिटिक्स भ्रष्टाचार यांच्या हाताखाली आमचा हा देश किंवा ही जी जनता आहे याच्यामध्ये नको जायला, तर ती पण लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी सुद्धा भगतसिंग यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांनी ते लढले आणि शेवटी सगळ्यांना माहित आहे त्यांचा इतिहास की त्यांना फासावर लटकावं लागलं. स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांच्या हातून मिळालेलं स्वातंत्र्य नाही किंवा त्यांच्यापासून मिळालेलं स्वातंत्र्य नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे शिक्षणाचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला जो आपल्या लोकतंत्राचा अधिकार आहे, त्या अधिकार म्हणजे आपल्या देशामध्ये विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा आहेत, विविध म्हणजे खूप मोठे स्टेट्स आहेत आणि हे सगळे रंगीबेरंगी आणि विविध जातीचं आणि धर्माचं असलेला हा आपला देश आहे. आणि ह्या देशाला एकत्र आपण कसं ठेवू शकणार, हे एक स्वातंत्र्य पण आहे. आपल्याला स्वातंत्र्य फक्त इंग्रजापासून मिळालं, पण आज मला कधी कधी वाटते की खरंच आपण स्वातंत्र्य झालो का, आणि फक्त इंग्रजापासून झालो आपण कोणत्या गोष्टीपासून आपण स्वातंत्र्य नाही आहोत. आजही आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी लढाई करावं लागते. स्टुडंट्सला शिक्षणासाठी लढाई करावं लागत आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढाई करावं लागत आहे. म्हणजे कुणाला नाही कुणाला आपल्या अधिकारांसाठी आजही लढावं लागत आहे. 79 वर्ष होऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य झालं आहे, तर याचा थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपला देश हा लोकतांत्रिक देश आहे आणि आपण ह्या देशाचे खरे मालक आहोत. ह्या देशाची जनता, ह्या देशाचे मालक आहोत. स्वातंत्र्य आणि देश, आज आपण 15 ऑगस्ट या दिवशी तिरंगा झेंडा आपण फडकवला, आज शुभ्र कपडे घातले, म्हणजे आजच फक्त आपल्याला देशाची आठवण आली किंवा देश आपल्यामध्ये आला असं मला असं वाटतं. की बाकीचे 364 दिवस खरंच आपण आपल्या देशाची म्हणजे देशाला काय मानतो आणि कशा प्रकारे मानतो आणि आपण आपलं लोकतंत्र कशा प्रकारे आपण म्हणजे आपण साबित करतो. हे जमीन आपली आहे, हा नाला आपला आहे, पृथ्वी आपली आहे, हे सगळं आपल्या जनतेचं आहे. पण याची राखण आपण कशी करतो आणि कशी करू शकतो याची सुद्धा आपल्याला कल्पना असायला पाहिजे आणि याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्या अर्थी खरं म्हणजे आपण आपल्याला स्वातंत्र्यता मिळाली असं आपण समजू शकतो. परत सर्वांना मी शुभेच्छा देतो. आंबेडकर, महात्मा गांधीजी, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. या दिनाला जे सर्व उपस्थित बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. इथले जे आयोजक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो. मित्रांनो, दरवर्षी हा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं कारण हेच आहे की आपल्याला माहित आहे की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. हाल अपेक्षा आपल्याला सहन करावा लागला. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं. अशा परिस्थितीत महात्मा गांधीजी यांनी सत्य, अहिंसा आणि शांती या 3 शस्त्राच्या जोरावर चले जाओ चळवळ करून
या चळवळी केल्या, असहकार चळवळ केली आणि अशा त्यांना सहकार्य करणारे शेतकरी आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राजगुरू भगतसिंग हे फासावर चढले. ते अशा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आपले स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाची आहुती दिली त्यांना आपण या दिवशी अभिवादन करूया. आणि स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट 1947 रात्री इंग्रजांचा जो जॅक हा झेंडा होता हा उतरवण्यात आला आणि आपला तिरंगा झेंडा हा चढवण्यात आला. आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वजारोहण केलं. आणि म्हणून त्या दिवसापासून आपण स्वातंत्र्य दिन हा साजरा करीत असतो. कारण स्वातंत्र्य म्हटलं की आर्थिक स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ह्या गोष्टी आवश्यक आहे. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी सुराज्याची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देश चालवण्यासाठी प्रशासनाचं हे करण्यासाठी संविधान दिलं. महात्मा गांधीजींनी आपल्याला महात्माजी फुले यांनी आपल्याला या देशाला शिक्षणाची क्रांती घडवून आली, सर्वांना शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं. तर अशा पद्धतीने दरवर्षी आपण या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पुन्हा एकदा या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी जे आपलं जीवन हे दिलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना मी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि इथे जे आयोजक आहेत, जे इथले छान म्हणजे आपल्या मोहल्ल्यामध्ये या महात्मा फुले नगरमध्ये जे कार्यक्रम आयोजित करत असतात, विविध कार्यक्रमांचा आवश्यक आहे. कारण स्वातंत्र्य म्हणजे आपण सैरावैरा वावरणं किंवा त्यांचे संस्कार जोपर्यंत आपल्या मनामध्ये देशभक्ती जागृत होत नाही तोपर्यंत आपण स्वातंत्र्य टिकू शकत नाही. स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालं, पण आपल्याला ते स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर हे लहान मुलांना त्याच्यावर संस्कार मिळावेत. या स्वातंत्र्य म्हणजे काय, झेंडा म्हणजे काय, तिरंगा झेंडा म्हणजे काय याची कल्पना या लहान मुलांना येते. आणि या निमित्ताने आपण सर्व एकत्रित येतो. पुन्हा एकदा या इथले जे आयोजक आहेत, आपले जांभूळकर जे आहेत, कदम साहेब आहेत, धकाते साहेब आहेत, झाडे साहेब आहेत, या सर्वांना मी एकदा शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द इथे तुम्ही ऐकलेत त्यानिमित्त हे करतो आणि माझे 2 शब्दाची संपवितो. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आपल्या परिसरामध्ये एक नॅचरल तेव्हा मी त्याचा उपभोग घेईन. आपण स्वतःहून समोर येत नाही. अशाने आज इंग्रजांनी आपल्यावर राज्य का केले याचा जर आपण इतिहास बघितला की आपसामध्ये आपण वाटल्या गेलो होतो, त्याचा फायदा दुसऱ्यांनी घेतला आणि त्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. हे जर नाही व्हायचं असेल, आपल्याला परत एकदा आपल्याला एक होणं जरुरी आहे. आपली एकता जरुरी आहे, आपली बंधुता जरुरी आहे. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना घेऊन असलं पाहिजे. नाही तो ती घाण साफ करत राहतात. हे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्याने दिलं नाही. आपल्याला स्वातंत्र्य दिलंय की आपला देश आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आम्ही सकाळी आलो तेव्हा 4-5 कुत्र्याची घाण आम्हाला साफ करावं लागलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या ठिकाणी ध्वजारोहण पार पाडलेलं आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो. या स्वातंत्र्याचे 80 वर्ष झालेली आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना ह्या स्वातंत्र्याची फळे मिळालेली आहेत का, असा एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? फक्त राजकीय स्वातंत्र्य नसून ते आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती.
या देशाला संविधान अर्पण करताना राजकीय स्वातंत्र्य महत्वाचं नसून सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा या देशातील जनतेला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. परंतु अजूनही आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नसल्यामुळे या देशाच्या लोकशाहीचा हा डोलारा कधीही कोसळून जाईल अशा प्रकारची शक्यता बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती. म्हणून सांगावंसं वाटते की या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजकीय स्वातंत्र्य लाल किल्ल्यावरून फक्त तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जयघोष करणं म्हणजे हे स्वातंत्र्य नसून या देशातल्या तळागाळातील लोकांना सामाजिक समता, आर्थिक समता निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती. स्वातंत्र्याशिवाय बंधुता निर्माण होणार नाही आणि बंधुतेशिवाय समता निर्माण होणार नाही. कारण समतेशिवाय आणि बंधुतेशिवाय स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहणार नाही अशा प्रकारची भीती बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती. आणि म्हणून 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा व्यक्त करताना या देशातील तमाम समस्त लोकांना सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.